लहानपणी मामाच्या गावी गेल्यानंतर खूप मस्ती करायचो, खूप खेळायचो. खेळून दमून घरी आल्यानंतर भूक पण तेवढीच लागायची. आणि भूक लागल्यानंतर एक इन्स्टंट असा पटकन होईल असा आणि चवदार पदार्थ माझी मामी आणि मावशी करायचे, ते म्हणजे हा डाळ भात. चवीला तितकाच चांगला आणि तितकीच आजोळची माया आणि प्रेम आणि ओलावा असणारा असा हा डाळ भात. पटकन तयार होणारा आणि कमीत कमी वस्तूंमध्ये तयार होणारा हा डाळ भात. जसं मोठे झालो, शिक्षणासाठी बाहेर पडलो, रूमवर राहायला लागलो. रूमवरती जेवण स्वतः बनवायचो. हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेत होतो, त्यामुळं बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता. पण कॉलेज करून, जॉब करून जेव्हा थकून घरी यायचो, तेव्हा संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा यायचा. त्यावेळी हा मामीच्या आणि मावशीच्या हातचा डाळ भात आठवायचा. त्यावेळेस कित्येक दिवसामध्ये, आठवड्यातले कित्येक दिवस हा डाळ भातच आम्ही बनवायचो आणि खायचो. खायला तितकाच पौष्टिक, चवदार. त्याच्यामध्ये कोणत्याही डाळीमध्ये तुम्ही हा भात करू शकता. प्लस तुम्हाला जे हवे ते इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. मऊ लुसलुशीत असा डाळ भात, त्यावर लिंबाची फोड आणि गरम गरम तुपाची धार आणि सोबत काकडी किंवा टोमॅटो. अतिशय चवीला उत्तम लागणारं आणि मनाला सुख देणारा पदार्थ म्हणजे हा डाळ भात. तर हा डाळ भात एकदा नक्की ट्राय करा. कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.